सिंधुदुर्गामध्ये मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधामध्ये बॅनरबाजी होताना दिसते आहे। सिंधुदुर्गामध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमधला बेबनाव आता चांगलाच चव्हाट्यावर आलाय। केसरकरांच्या विरोधामध्ये आता मालवणी भाषेमध्ये बॅनर लागलेले आहेत आणि या बॅनरची सध्या जोरदार चर्चा आहे। खरं तर दीपक केसरकर यांना भाई असं म्हटलं जातं आणि त्यांचा तसाच उल्लेख करून हे मोठे बॅनर लावण्यात आलेले आहेत। मालवणी भाषेमध्ये सिंधुदुर्गामध्ये लावण्यात आलेल्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा आहे। विशिष्ट व्यक्ती ज्यांना वाटत होतं मला कोणाचा उल्लेख करायचा नाही, मी डिक्लेअर केलं की मी लोकसभा लढवणार नाही, मी विधानसभा लढवणार। विधानसभेसाठी मी भरपूर काम केलेलं आहे, सगळ्या मतदारसंघाचा कायापालट केलेला आहे। एकही मी अनाऊन्स केलेलं काम आज मतदारसंघातलं शिल्लक नाही, सगळीकडे कामं चालू आहेत आणि त्याच्यामुळे मी लोकसभेला मुद्दामून का जावं याचं काही कारण नाही, माझ्यावर कोणाचं कंपल्शन नाही। मी लोकसभेला जाणार नाही आणि विधानसभा लढवणार, म्हणून जर माझ्या विरुद्ध कोण बॅनरबाजी करणार असेल तर लोकांनी त्याच्यापासून धडा घ्यावा। आज जे कॉन्ट्रॅक्टरना पिडतात ते उद्या पदावर आले तर काय करतील याचा साधा विचार केला पाहिजे।